शेतकऱ्याचे 2 वाघ सध्या सरकारच्या टार्गेटला आहे आणि ते 2 वाघ म्हणजे रविराज साबळे पाटील आणि त्रिशूलदादा पाटील. ह्या दोघांचा सरकारला इतका झाला आजार, कारण माहिती आहे का, या दोघांनी सरकारच्या अन्यायाविरुद्ध आणि हुकुमशाहीचा उठवला बाजार. साहेब, तुम्ही तर लय ओरडून ओरडून सांगतात की आमचा देश कृषीप्रधान आहे. मग या कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल, मग यावर शेतकऱ्याचे पोरं बोलणार नाही का? का चाललं तुमचा मनमानी कारभार? एकतर शेतकऱ्याला विश्वासात न घेता तुम्ही शेतकऱ्याबद्दल निर्णय घेतात. तुमच्या अशा चुकीच्या धोरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस जात आहे मातीत, आणि शेतकरी मातीत जाताना बघून शेतकऱ्याचे पोरं गप्प बसतील का? आणि ह्या शेतकऱ्याच्या पोराने ह्या प्रश्नावर आवाज उठवला तर तुम्ही त्यांना धमकी देतात. साहेब, ही लोकशाही का हुकुमशाही आहे? काल परवा तर तुम्ही असं म्हटलात की सोशल मीडियामुळे खूप बदनामी होत आहे. साहेब, करणे त्याला डर कशाला पाहिजे? एकतर तुम्ही सगळे न्यूज चॅनेलवाले विकत घेऊन टाकले. तुमचं चूक असो किंवा बरोबर असो, ते तुमचंच गुणगान गातात, यात तीळ मात्रही शंका नाही. आता तुमचा डोळा सोशल मीडियावर आहे का? तुम्ही न्यूज चॅनेलवाले विकत घेऊ शकतात, पण सर्वसामान्य माणूस तुम्ही विकत घेऊ शकत नाही, आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज तुम्ही दाबवू शकत नाही. इथं लोकशाही आहे, इथं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, आणि शेतकऱ्याचा पोरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जर तुम्ही भाऊ, तर हे शेतकऱ्याचे पोरं वेळप्रसंगी तुम्हाला नागरात सगट बैल लावू. साहेब, तुम्ही थापा मारून हे सरकार बनवलं, यात तीळ मात्रही शंका नाही. तुम्ही म्हटला होतात आमचं सरकार आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, शेतकऱ्याचा सरसगट सातबारा करू कोरा, आणि हे कळलंच नाही केव्हा तुम्ही पात्र शब्दामध्ये अपात्र केलं आणि शेतकऱ्याच्या हातात काय दिलं? धतुरा. सर्वसामान्यांचा आवाज त्रिशूल पाटील आणि रविराज साबळे दादा पाटील हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तुम्हाला विचारताय, आणि तुम्ही त्यांना धमके देताय, तुम्ही त्यांच्या घराची रेखी करताय. साहेब, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहे. या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देणार कधी? द्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचे उत्तर, जर दम असेल तुमच्यामध्ये. सर्वसामान्य जनतेला फसवून जरी तुम्ही सत्तेवर आला असाल, आणि तुम्ही सत्तेवर येऊन जर शेतकऱ्याची वाट लावत असाल, आणि कोणी जर यावर बोललं तर त्याला तुम्ही धमके देत असाल, आणि शेतकऱ्याचा लयच बघत असाल अंत, तर तुम्हालाही मातीत गाडल्याशिवाय हे शेतकऱ्याचे पोरं बसणार नाही शांत. जय जवान, जय किसान.